चला मी आज बनवते बटाट्याची उसळ. तुम्ही भाजी पण बनवू शकता. उपवासासाठी बनवते मी हे खास. चला तर मग मी 4 बटाटे घेतलेले, वरची साल काढून घ्यायची. आपल्याला बघू शकता किती छान झालेली भाजी. चला तर मग कशी झाली, चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. मी आता बटाट्याचे इथं काप करून घेतलेले, असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे बटाट्याचे. आता कढईमध्ये आपल्याला 2 चम्मच तूप घालून घ्यायचं आहे. छोटे 2 चम्मच घातलेले. उभी कट केलेली मिरची घालायची. तुम्ही जिरं खात असाल तर जिरं पण टाकू शकता. आम्ही काही खात नाही तर नाही टाकलेलं आहे. तर तिच्यामध्ये बटाट्याचे काप टाकून घ्यायचे. आता तिच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे 2 चम्मच आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीनं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. वरतून तुपाची धार सोडायची. परत बघू शकता आपली बटाट्याची भाजी तर तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.